मस्तपैकी आपले गोल गरगरीत आप्पे बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता. नमस्कार, मी महिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये. आज आपण बघणार आहोत रव्याचे आप्पे. तर त्यासाठी मी ते 1 वाटी रवा घेतलेला आहे. दही, सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. आता त्यासाठी मी इथं मोठ्या भांड्यात 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे दही, दही नसेल ताक वापरलं तरी चालेल. पहिल्यांदा याला मिक्स करून घेऊ. दह्याला रव्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं. आपल्याला याचं इडली प्रमाणेच बॅटर बनवायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी वापरायचं. थोडंसं पाणी टाकूया. मिक्स करून घेऊ. आपलं बॅटर बनवून तयार आहे. आता यावर प्लेट ठेवून मी 5 मिनिट साईडला ठेवून देते. 5 मिनिट झाले की त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं 5 मिनिट बाजूला ठेवलं की रवा छान फुलून येतो. त्यामुळे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये नंतर बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तुम्ही यामध्ये आणखीन दुसऱ्याही भाज्या वापरू शकता, जसं की गाजर वगैरे. यामुळे याला कलर छान येतो. कोथिंबीर, यामध्ये मी 2-3 कढीपत्त्याचे पानं हातानेच कट करून टाकलेले, यामुळे टेस्ट चांगली येते. छान एकदा मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं. जसं जसं बॅटर मिक्स होईल तसं तसं रवा पाणी पितो, त्यामुळे बॅटर घट्ट व्हायला होतं. लागेल तसं वरून पाणी टाकायचं. आता इकडे मी एका तडका पॅन गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे. आपल्याला बॅटरला तडका द्यायचा आहे, त्यासाठी इथं तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान फुलून घेऊ. खमंग तडका आता ह्या बॅटर मध्ये टाकून त्याला मिक्स करून घेऊ. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. मी इथं अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे. मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी पाव चमचा सोडा वापरलेला आहे. तुम्ही यामध्ये इनोही वापरू शकता. सोड्यानं पण खूप छान फुलतात आप्पे. थोडंसं पाणी, मला बॅटर घट्ट वाटलं त्यामुळे थोडंसं पाणी आणखीन टाकलं. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कशाप्रमाणे तयार झालेलं आहे. आता इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेऊ.
तर त्यामध्ये थोडं थोडं 1-2 थेंब असे तेल प्रत्येक मोल्ड मध्ये टाकून घ्यायचं. जास्तही तेलाचा वापर करायचा नाही, थोडं तेल टाकलं तरी ठीक आहे. आप्पे पात्र छान गरम झालं की आपण हे बॅटर एका एका मोल्ड मध्ये टाकून आप्पे तयार करू. तुम्ही बघू शकता माझं आप्प्याचं बॅटर कशा प्रमाणे तयार झालेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि आणखीन जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. तुम्ही जर माझ्या प्रकारे असं बॅटर करून बघितलं तर याचे आप्पे खूप छान तयार होतात. सर्व आप्पे सोडून झालेले आहेत. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला शिजू देऊ. तुम्ही बघू शकता आप्पे टम्म फुगलेले आहेत. आता मी पलटून दाखवते. मस्त शिजलेले आहेत. कमी गॅस करूनच शिजू द्यायचं, जास्त मोठा गॅस केला तर करपू शकतात. सगळा एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या आप्प्यांना. गोल गरगरी टम्म फुगलेले आहेत सगळे आप्पे. बघू शकता तुम्ही. दुसऱ्या साइडनं पण छान शिजलेला आहे. दोन्ही साइड एकसारखाच कलर आलेला आहे. सगळे आप्पे सेम दिसतात. तुम्हाला माझी ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे तुम्ही